मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना विचारलं होतं की घरच्या घरी मॉइश्चरायझर कसं बनवायचं हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का, आणि त्या व्हिडिओच्या खाली खूप साऱ्या कमेंट्स आल्या आणि सगळ्यांनी मला इंटरेस्ट दाखवलेला आहे ऑलमोस्ट की येस आम्हाला जाणून घ्यायचं की मॉइश्चरायझर घरच्या घरी कसं बनवायचं। आता मात्र या व्हिडिओच्या खाली पटापट मला लिहून पाठवा की तुम्ही आता सध्या कुठलं मॉइश्चरायझर वापरता आहात, कारण या सगळ्या मॉइश्चरायझरला मागे टाकणारं असं मॉइश्चरायझर आपण आज घरच्या घरी बनवणार आहोत। या हिवाळ्यातलं हे बेस्ट मॉइश्चरायझर असणार आहे। बिलीव्ह मी, तुमची स्किन नरिश्ड होणार आहे, छान मॉइश्चराइज्ड होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, घरातले सगळेजण हे मॉइश्चरायझर वापरू शकणार आहेत। म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध महिला पुरुष सगळेजण या मॉइश्चरायझरचा वापर करणार आहेत। तेव्हा हे घरच्या घरी कसं बनवायचं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा। हे इन्ग्रेडियंट्स का वापरते या संदर्भातली माहिती सुद्धा जाणून घ्या, आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल याची मला अगदी खात्री आहे। नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आपल्या या चॅनलवर लाईफस्टाईल, मेकअप, ब्युटी या संदर्भातले व्हिडिओज मी घेऊन येत असते। एक छोटीशी फॅमिली आहे जी ग्लो होतीये। तुम्हालाही आमच्याबरोबर ग्रो आणि ग्लो व्हायचं असेल तर चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकनचं बटनही हिट करा, म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते हे सुद्धा तुम्हाला कळेल। आणि आज हे मॉइश्चरायझर कसं बनवायचं हे जाणून घेऊया। आता सगळ्यात पहिला घटक आहे तो म्हणजे बदाम। बदामामुळे आपल्या चेहऱ्याला प्रॉपर नरिशमेंट मिळते, आपली स्किन ग्लो होते। का होते? कारण ह्याच्यात खूप सारे फायबर्स असतात, फॅटी ॲसिड्स असतात, भरपूर प्रमाणात व्हायटॅमिन्स असतात आणि या सगळ्याचा आपल्या चेहऱ्याला खूप सारा फायदा होतो। म्हणजे जर का तुम्ही बदाम खाल्ले तरी त्याचा फायदा होतो आणि तुम्ही ॲप्लिकेशन केलं तरी सुद्धा फायदा होतो। आता ॲप्लिकेशन करत असताना तुम्ही मिक्सरमधून ग्राइंड करा किंवा बदाम उगाळून घ्या, कुठल्याही पद्धतीनं। अगदी बदाम ऑइल जरी तुम्ही चेहऱ्याला छानपैकी मसाज करण्यासाठी वापरला तरी सुद्धा एक छानपैकी चकाकी आपल्या चेहऱ्याला येऊ लागते, आणि म्हणून रेग्युलर आपण बदामाचा हा वापर करायला हवा। या मॉइश्चरायझरमध्ये आपण जे बदाम घेणार आहोत ते बदाम भिजवलेले घेणार आहोत, आणि 20 बदाम आपल्याला घ्यायचे आहेत, जे की आपल्याला रात्री 20 बदाम एका वाटीमध्ये छानपैकी भिजवून ठेवायचे आहेत आणि सकाळी ते बदाम आपल्याला छानपैकी सोलून घ्यायचे आणि ते सोललेले 20 बदाम आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे। ग्राइंड करून त्याची छानपैकी पेस्ट करायची आहे। आता रात्रीचं प्रिपरेशन करताना दुसरा घटक जो आहे तो आहे केसर। चिमूटभर आपल्याला केसर घ्यायचं आहे, आणि तिसरा घटक आहे ते म्हणजे गुलाब पाणी। आता चिमूटभर आपण केसर घेतोय। केसर का घेतोय? चेहऱ्यावरचा काळेपणा असेल किंवा आपली अनइव्हन स्किन असेल तर स्किन इव्हन करण्यासाठी केसरचा उपयोग होतो। एक छान सुगंध असतो केसरला, आणि हे केसर आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या स्किनसाठी अतिशय उपयुक्त असतो। केसर आपण दुधामध्ये घालून सुद्धा पितो आणि त्याचे किती सारे फायदे आहेत हे तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की किती सारे बेनिफिट्स आहेत। फक्त गरोदर महिलांनीच केसर खाऊ नये किंवा अगदी कुठला तरी सण असेल त्यावेळेला फक्त केसरचा वापर करू नये, तर एरवीसुद्धा आपण केसर तुमच्या लाडूमध्ये म्हणा किंवा तुमच्या पदार्थामध्ये म्हणा किंवा आता ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा केसरचा वापर केला पाहिजे। डेफिनेटली केसर हे खूप महागडं असतं, प्रत्येकाला परवडतं असं नाही, पण मग या मॉइश्चरायझरमध्ये तर आपल्याला फक्त चिमूटभरच केसर लागणार आहे। ते चिमूटभर आपण केसर घ्यायचं आहे, आणि आता हे केसर कशामध्ये भिजवायचं आहे? तिसरा घटक कुठला होता आपला? गुलाब पाणी। गुलाब पाण्यामध्ये 2 चमचे गुलाब पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपण केसर रात्रभर भिजवून ठेवायचं। म्हणजे रात्रीसाठी आपल्याला 3 गोष्टींचं प्रिपरेशन करायचं आहे। एक तर 20 बदाम घ्यायचे, ते पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे, आणि दुसरी गोष्ट काय? त्याची चिमूटभर केसर आणि ती 2 चमचे गुलाब पाण्यामध्ये भिजवायचे आहे। आता गुलाब पाणी हे किती फायदेशीर आहे? कारण तुमच्या चेहऱ्याला छान नरिशमेंट मिळण्यासाठी गुलाब पाण्याचा उपयोग होतो। गुलाब पाण्यामुळे तुम्ही तुमची स्किन क्लीन करू शकता, ओपन पोर्स असतील ते क्लोज होण्यासाठी मदत होते, आणि म्हणूनच टोनर म्हणून सुद्धा आपण गुलाब पाण्याचा वापर करतो। तर गुलाब पाणी, केसर
आणि बदाम. आता चौथा घटक काय आहे? तर चौथा घटक आहे मध. आणि मध हवेतला ओलावा जो आहे ना तो प्रॉपर काढून आपल्या चेहऱ्याला छानपैकी त्याचे फायदे मिळवून देतो. त्यानंतर चेहऱ्यावरचं हायड्रेशन वाढवण्यासाठी सुद्धा मधाचा उपयोग होतो. आणि म्हणूनच हिवाळ्यामध्ये आपण कुठलेही फेस पॅक वापरू त्यामध्ये मध ॲड करणं गरजेचं असतं. आणि म्हणूनच मॉइश्चरायझर जे आपण बनवतो आहोत त्यामध्ये मध हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. कारण मधामुळे आपल्याला छानपैकी नरिशमेंट मिळणार आहे आणि प्री मॅच्युअर एजिंगसाठी सुद्धा मधाचा उपयोग होतो. त्यामुळे मध आपण 1 चमचा, संपूर्ण 1 चमचा असं घेणार आहोत. आता पाचवा घटक आहे ऑलिव्ह ऑइल. यामध्ये खूप सारे व्हायटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे तुमचा चेहरा तजेलदार राहायला मदत होतं. तुमच्या चेहऱ्यावरचा जो ओलावा आहे तो टिकून ठेवण्यासाठी हिवाळ्यामध्ये आपण ऑलिव्ह ऑइल शक्यतो वापरावं. आणि म्हणूनच इथे आपण 1/2 स्पून असं ऑइल घेणार आहोत. जर का तुम्ही ऑलिव्ह ऑइलनी छानपैकी मसाज चेहऱ्याला तरी सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की किती प्रॉपर नरिशमेंट मिळते आहे. आणि अगदी कोरडी पडणारी जी त्वचा आहे ना ती सुद्धा प्रॉपर नरिश्ड होते. त्यामुळे नुसतं आपण जर का ऑलिव्ह ऑइल कधी वापरलं आणि त्यांनी छानपैकी चेहऱ्याला मसाज केला तरी सुद्धा छान रिझल्ट येतात. आणि म्हणूनच या मॉइश्चरायझरमध्ये ऑलिव्ह ऑइलची गरज होतीच. आणि म्हणून इथे आपण 1/2 स्पून ऑलिव्ह ऑइल घेणार आहोत. आता यानंतर आपण घेणार आहोत व्हायटॅमिन ई कॅप्सूल्स. यामध्ये मुळातच मॉइश्चरायझर असतं आणि हे मॉइश्चरायझर आपल्या चेहऱ्यासाठी खूप गरजेचं असतं. आपल्या चेहऱ्यावर एक नैसर्गिकरित्या जे मॉइश्चरायझर असतं ते वाढवण्याचं काम व्हायटॅमिन ई कॅप्सूल करत असते. म्हणजे ते ऑइल असतं ते करत असतं. व्हायटॅमिन ईची कॅप्सूल आपल्याला इथे 2 घ्यायची आहे. ती फोडून घ्यायची आणि मग ती मिक्स करायची आहे. त्यानंतरचं इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे टी ट्री ऑइल. चहा, ट्री, झाड, ऑइल. ओके, हे मी मुद्दाम एलॅबरेट करून सांगितलं कारण बऱ्याच जणांना कळत नाही. टी ट्री ऑइलबद्दल मी मागे सुद्धा सांगितलं होतं आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला की हे टी ट्री ऑइल काय आहे, कुठे मिळतं. तर टी ट्री ऑइल एका त्याच्या झाडाच्या स्टेम्सपासून आपल्याला हे ऑइल काढलं जातं. ते कॉन्सन्ट्रेटेड असतं आणि हे ऑइल तुम्हाला इझिली ॲमेझॉनवर मिळून जाईल. तुम्ही ऑर्डर केलं तर तुम्हाला तिथून मागवता येईल. ऑफकोर्स या सगळ्या घटकांची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतेच आहे, तर तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. तर टी ट्री ऑइलची सुद्धा लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ते ऑर्डर करा. कारण टी ट्री ऑइलनं आपण अनेक रेमेडी केलेल्या आहेत आणि इथून पुढे सुद्धा करणार आहोत. अतिशय उपयुक्त असं चेहऱ्यासाठी आणि केसासाठी हे ऑइल आहे जे आपल्याला मिक्स करून वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मिक्स करून लावायचं असतं. तर या मॉइश्चरायझरमध्ये आपण 2 ते 3 थेंब टी ट्री ऑइल घेणार आहोत. आणि हे टी ट्री ऑइल जे आहे ना त्याचा इतका छान सुगंध येतो, इतका मस्त सुगंध येतो, मला तरी खूप आवडतो, तुम्हालाही नक्की आवडेल. तर त्यामुळे मॉइश्चरायझरला एक खूप छान असा सुगंध येणार आहे. तर आता रात्रीचं प्रिपरेशन काय होतं हे मी तुम्हाला सांगितलं. आता हे मॉइश्चरायझर कसं बनवायचं ह्याची प्रोसेस जाणून घ्या. तर हे मॉइश्चरायझर बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण जे 20 बदाम भिजवले होते रात्री ते छानपैकी सोलून घ्यायचे आणि ते मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं. तर ग्राइंड करत असताना जे केसरचं पाणी होतं जे आपण गुलाब पाण्यामध्ये भिजवलं होतं तर ते केसरचं जे पाणी आहे ते ग्राइंड करताना या बदामामध्ये टाकायचं. त्यामुळे छानपैकी त्याची पेस्ट होईल. आता जर का ते खूप घट्ट होते असं वाटतं तर तुम्ही अगदी किंचितचं परत गुलाब पाणी त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि छानपैकी पेस्ट करून घ्या. पेस्ट करून झाल्यानंतर ती छानपैकी गाळून घ्या. एखाद्या वस्त्रामध्ये जर तुम्ही गाळली तरी चालेल किंवा एखादी गाळणी असेल तर त्या गाळणीनं तुम्ही गाळली तरी सुद्धा चालेल. आता त्यानंतर जे दूध येतं ते दूध आपण वापरणार आहोत. ते केसरयुक्त आणि बदाम असं असलेलं ते पाणी आहे. आता यामध्ये 1 चमचा मध, 1/2 स्पून ऑलिव्ह ऑइल, त्यानंतर व्हायटॅमिन ई कॅप्सूल्स या 2 घ्यायच्या आहेत, त्या फोडायच्या आणि त्यामध्ये टाकायच्या. आणि त्यानंतर टी ट्री ऑइलचे 2 ते 3 थेंब, याच्यापेक्षा जास्त टाकू नका, उग्र वास येईल आणि थोडंसं इरिटेशन पण होऊ शकतं कारण ते अतिशय कॉन्सन्ट्रेटेड असं ऑइल असतं. आता हे सगळं टाकल्यानंतर छानपैकी मिक्स करा. आता काय राहिलं आहे माहिती आपलं ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेलशिवाय मॉइश्चरायझर क्रीम हे बनूच शकत नाही आणि ॲलोवेरा जेल हे अतिशय उपयुक्त असतं.
सो ॲलोवेरा जेल आपण इथे घेणार आहोत 3 चमचे. 3 चमचे ॲलोवेरा जेल ॲड करत जायचं. आधी एक ॲड करा चमचा, छानपैकी फेटून घ्या. नंतर दुसरा ॲड करा, छानपैकी फेटून घ्या. तिसरा ॲड करा, छानपैकी फेटून घ्या, फेटून घ्या, फेटून घ्या. हळूहळू जितकं तुम्ही फेटाल त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल मस्तपैकी क्रीम तयार झालेलं आहे. आणि ते क्रीम इतकं अमेझिंग तयार होतं आणि ते अशा एखाद्या बॉटलमध्ये काढून टाकायचं. आता ही जी बॉटल आहे ही खूप छोटी बॉटल आहे. आता आपण जेवढे पण घटक घेतले, मी जे प्रमाण सांगितलं, तर यापेक्षा जर अशी मोठी आपल्याला बॉटल लागणार आहे, त्या बॉटलमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. आणि ही बॉटल तुम्हाला व्यवस्थित 1 ते 1.5 महिना जाईल. जर का तुमची पूर्ण फॅमिली वापरणार असेल तर 15 ते 20 दिवस जाईल असं मला वाटतं. सो हे अशा पद्धतीनं हे बनतं. स्किनला लावा. आणि मी इवन आता मेकअप करण्याआधीसुद्धा हेच मॉइश्चरायझर लावलेलं आहे. आणि हे अशा पद्धतीनं छान अप्लाय करायचं, थोडंसं मसाज करायचं आणि तुम्हाला लक्षात येईल आहा हा हा, सुगंध तर इतका छान येतो त्याचा, ऑर्गॅनिक असा सुगंध आहे. तर हे अशा पद्धतीनं मॉइश्चरायझर बनवायचं. हे मॉइश्चरायझर बनवल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, जर का तुम्ही महिनाभर रेग्युलरली वापरलं तर तुमच्या चेहऱ्यावरचे जर का पिंपल्समुळे आलेले काही डाग असतील ते निघून जाणार. तुमचा चेहरा जर कोरडा पडला असेल तर डेफिनेटली खूप नरिश्ड असा तुम्हाला चेहरा दिसेल. अशी एक छानशी चकाकी आली आहे आणि मस्तपैकी तुमचा असा हेल्दी अशी स्किन म्हणतात ना, तशा पद्धतीची स्किन होऊ लागते. हे तुम्ही नक्की वापरून बघा आणि जो पण तुमचा एक्सपिरियन्स असेल तो एक्सपिरियन्स माझ्याबरोबर नक्की शेअर करा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप युजफुल वाटला असेल आणि तुमच्या सगळ्या शंका यामध्ये मिटल्या असतील की मॉइश्चरायझर कसं बनवायचं. प्रमाण मी सांगितलेलं आहे, त्यानंतर घटक का वापरतोय हे सांगितलेलं आहे. तर हे बनवून बघा आणि बनवून झाल्यानंतर डेफिनेटली मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर पटकन लाईक करा, शेअर पण करून टाका. नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.